श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या 5 मे वार असणार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. तर ही जी चतुर्थी तिथी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी या येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये आणि एक शुक्ल पक्षामध्ये. प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं. ज्यावेळी मंगळवारच्या दिवशी अंगारक योग तयार होतो तर ती चतुर्थी जी आहे तर ती अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जात असते. आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी बरेच जण हे चतुर्थीचं व्रत करत असतात. आणि ही चतुर्थी जी आहे तर ती बघा गणपती बाप्पांना समर्पित आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि म्हणूनच प्रत्येकजण हे चतुर्थीचं व्रत करताना आपल्याला पाहायला मिळतं. तर हे व्रत आलेलं आहे मंगळवारच्या दिवशी. या दिवशी आपण व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आपल्या घरामध्ये या ज्या 2 भाज्या आहेत तर त्या चुकूनही बनवू नका किंवा खाऊ नका. नाहीतर आपल्या मागे संकट विघ्न लागतील, आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होईल. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करावं काय करू नये या चुका चुकूनही करू नका. तर या चुका कोणत्या आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करावा. त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. त्यासोबतच 1 जास्वंदीचं लाल फूल, 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करावी. विधिवत त्यांची पूजा करून घ्यावी या मंगळवारच्या दिवशी. तर मंगळवारच्या दिवशी अंगारकी चतुर्थी आल्यामुळे या मंगळवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर या मंगळवारच्या दिवशी बघा आपण मनोभावे जर गणपती बाप्पांची सेवा केली, उपासना केली तर ते आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न, संकट जे आहे तर ते दूर करत असतात. तर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये बघा चुकूनही जे मांसाहार जो आहे तर तो चुकूनही करायचा नाही. आपल्या घरामध्ये अजिबात बनवायचा नाही. तर हे व्रत करत असताना आपण फळे खाऊन व्रत करू शकतो किंवा या दिवशी उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकतो. या दिवशी आपण चुकूनही मसालेदार किंवा तिखट असं पदार्थाचं सेवन जे आहे तर ते चुकूनही करू नये. म्हणजे संध्याकाळच्या वेळी उपवास सोडताना सुद्धा आपण तिखट पदार्थ जे आहे तर ते खाणं टाळलं पाहिजे. त्यासोबतच बघा या दिवशी आपण दिवसभर व्रत करत असतो आणि संध्याकाळच्या वेळी व्रत जे आहे तर ते सोडत असतो, म्हणजे उपवास सोडत असतो. तर त्यावेळीसुद्धा आपण चुकूनही मसालेदार पदार्थ किंवा तिखट पदार्थ जे आहेत तर ते खाणं टाळायचं आहे. तर या दिवशी आपण गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं किंवा गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करावा. त्यांची विधिवत सेवा पूजा करावी. तर अशा पद्धतीनं जर आपण व्रत केलं तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. या दिवशी उपवास सोडताना आपण सात्विक भोजन करावं. त्यासोबतच या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर जे तामसी पदार्थ आहेत तर त्याचं सुद्धा सेवन जे आहे तर ते करणं टाळावं. आपल्या घरामध्ये क्लेश, कलह, भांडणे अजिबात करू नयेत. अशा काही छोट्या मोठ्या चुका जर आपण या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्या तर त्याचं म्हणजे आपण जरी दिवसभर उपवास केला, व्रत केलं तरी देखील त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.